Hello student, today we are going to study about the chemistry's first chapter and that is some basic concept of chemistry. And here we are going to solve the exercises. Lesson number 1 of chemistry of 11th standard and we are solving the exercise. So, आज आपण इथे केमिस्ट्री या विषयातील पहिल्या पाठाचा एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय सॉल्व करत आहोत and here it is given in a question number first. Choose the correct option. What is it? Choose correct option. It is question number 1. Choose most correct option. Here in the first lesson, some basic concept of chemistry in 11th standards chemistry. We are today here in this video learning about the exercise. The question number first, choose most correct option. आज आपण इथे केमिस्ट्री या विषयाच्या 11व्या वर्गाच्या केमिस्ट्री या विषयाच्या स्वाध्यायाला सोडवत आहोत आणि स्वाध्यायामधला पहिला प्रश्न असा आहे की चूज मोस्ट करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन दिलेला असतो आणि त्या क्वेश्चनवर आधारित 4 ऑप्शन्स दिलेले असतात, 4 ऑप्शन्स दिलेले असतात आणि या 4 ऑप्शन्स मध्ये आपल्याला मोस्ट करेक्ट ऑप्शन शोधायचा असतो. सो क्वेश्चन नंबर ए इज गिवन हियर. A sample of pure water. What is given? Sample of pure water is given and whatever the source. Source can be anything. Any source can be, but the water is pure. And contains in that water what we have? We have oxygen and we have hydrogen. We have oxygen and hydrogen in water, in pure water. The quantity of hydrogen is given here 11.1. Quantity of hydrogen is given there 11.1. So we need to find out. What we need to find out? Mass of oxygen. Dash mass of oxygen. So we need to take out first of all given. What given there? There is given water. What is given? Water. And water is H2O. तिथे आपल्याला प्युअर वॉटर दिलेला आहे आणि वॉटर H2O. म्हणजे वॉटर मध्ये कोणकोणते एलिमेंट्स आहेत? हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे. मग water is 100%. What percent water is given? 100%. मग पाणी आहे ना, वॉटर आहे, मग ते किती प्रमाणात आहे? 100% प्रमाणामध्ये आहे. मग नेक्स्ट काय आहे? हायड्रोजन. HYDROGEN. हायड्रोजन आहे, त्याची क्वांटिटी दिली 11.1%. तर आपल्याला डॅश मास ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनचा मास काढायचा आहे. मीन्स ऑक्सिजन इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. मग आता आपल्याला काय करायचं आहे? देअरफॉर प्युअर वॉटर इक्वल्स टू ऑक्सिजन प्लस हायड्रोजन. मग आता इथे क्वांटिटी फिलअप करायची आहे. प्युअर वॉटर 100% आहे आणि त्या प्युअर वॉटर मध्ये हायड्रोजन 11.1% आहे. तर आपल्याला ऑक्सिजनचे पर्सेंटेज काढायचे आहे त्या प्युअर वॉटर मध्ये. मग प्युअर वॉटर इज 100% आणि ऑक्सिजन काढायचं आहे प्लस हायड्रोजन किती दिलेला आहे? 11.1. मग ऑक्सिजन आपल्या जागेवर आहे, 100 आपल्या जागेवर आहे, प्लस मधले 11.1 हे मायनस मध्ये जातात. मग आता देअरफॉर ऑक्सिजन इक्वल्स टू, मग आता 100 मधून 11.1 मायनस करायचा. हियर 100 मायनस 11.1 मायनस करतो आहोत म्हणजे इथं डेसिमलच्या नंतर 0. मग 10 minus 1 is to 9. इकडे कॅरी दिला, इकडे 9. 9 minus 1 is to 8. इकडे कॅरी दिला 9 minus 1 is to 8. इकडे कॅरी दिला होता तर 0 राहिला. मग 18.9 कुठे आहे? मग 18.9 ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर B 18, ऑप्शन नंबर C 80 and ऑप्शन नंबर D 16 and our correct answer is here 18.9.
88.9. 88.9 is the quantity of oxygen into the pure water. So option number A is our correct option, and we have chosen what? Most correct option. काही नाही, सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री या पाठामध्ये एक्सरसाइज सोडवत आहोत. तिथे आपल्याला पहिला प्रश्न असा दिलेला आहे की चूज मोस्ट करेक्ट ऑप्शन म्हणाल. दिलेल्या ऑप्शन पैकी 4 ऑप्शन पैकी आपल्याला करेक्ट एक ऑप्शन शोधायचा आहे. प्रश्न दिलेला आहे काय? अ सॅम्पल ऑफ प्युअर वॉटर. प्युअर वॉटर आहे आणि सोर्स काही पण असो, त्यामध्ये हायड्रोजनचं मास 11.1 आहे, तर ऑक्सिजनचं मास काढा म्हणाले. मग आपल्याला गिवन काढून घेतलं. वॉटर म्हणजे H2O आणि पूर्ण वॉटर आहे 100% आहे. मग हायड्रोजनचं प्रमाण आहे 11.1 आहे. मग ऑक्सिजनचं प्रमाण काढायचं, तर मग इथं फॉर्म्युला असा तयार केलेला आहे. प्युअर वॉटर इक्वल्स टू, प्युअर वॉटर मध्ये काय असतं? ऑक्सिजन प्लस हायड्रोजन असतं. मग इथं व्हॅल्यू फिलअप केली. प्युअर वॉटरची 100 आहे आणि ऑक्सिजनला ऑक्सिजन असं लिहिलं आणि प्लस हायड्रोजनची क्वांटिटी 11.1 आहे. मग ऑक्सिजन आपल्याच जागेवर राहिला आणि 100 आपल्याच जागेवर राहिला. प्लस चे 11 साइड चेंज करत आहे. कोणत्या? राइट हँड साइड कडून कुठल्या साइडला आलेले? लेफ्ट हँड साइड कडे. मग 100 - 11.1 म्हणजे ऑक्सिजनचं प्रमाण किती आलं? 88.9. आणि पाहिलं 88.9 हे कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? ऑप्शन नंबर ए मध्ये. म्हणून ऑप्शन नंबर ए इथे करेक्ट आन्सर झाला म्हणून भरला. अशा पद्धतीने पहिला प्रश्न आपला इथे एक्सरसाइज मधला पहिल्या पाठातला सुटलेला. लेसन नंबर 1 सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री मधला एक्सरसाइज आपण इथे काय करत आहोत? सॉल्व करत आहोत. आणि एक्सरसाइज मधील डी चा क्वेश्चन आहे. प्रश्न काय आहे? चूज करणे. काय? चूज मोस्ट करेक्ट ऑप्शन. मोस्ट करेक्ट ऑप्शन चूज कर म्हणाले इथं आपल्याला क्वेश्चन नंबर 1 मध्ये. क्वेश्चन नंबर 1 मध्ये एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन नंबर 1 मध्ये चूज मोस्ट करेक्ट ऑप्शन म्हणाले. त्यामध्ये सेकंड क्वेश्चन आहे काय? व्हिच ऑफ द फॉलोइंग कंपाउंड्स कॅन नॉट डेमॉन्स्ट्रेट. कॅन नॉट डेमॉन्स्ट्रेट म्हणजे ज्याप्रमाणे दर्शवणे. ज्याप्रमाणे दर्शवणे. मध्ये परत वाचतोय. व्हिच ऑफ द फॉलोइंग कंपाउंड्स. ऑप्शन ए मध्ये NO, CO, H2O आणि ह्यामध्ये नायट्रोजन ऑक्सिजन आहे. नायट्रोजन ऑक्सिजन आहे. CO आहे. HO आहे. HO आहे. NaS आहे आणि NaF आहे. म्हणजे हे काय आहे? तिथले कंपाऊंड्स आहेत. म्हणजे काय सांगायले क्वेश्चन मध्ये? which of the following compounds which are given in the option. ऑप्शन मध्ये दिलेले कंपाऊंड्स डेमॉन्स्ट्रेट करत नाहीत. कशाला डेमॉन्स्ट्रेट करत नाहीत? द लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन ला डेमॉन्स्ट्रेट करत नाही. आपण हा लेसन मध्ये पाहिलेले आहेत. पुष्कळ लॉ दिलेले आहेत. मग ती लॉ मध्ये लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन काय सांगते? लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन असं सांगते की काय? एलिमेंट सेम असावे लागतात. एलिमेंट्स कसे असावे लागतात? एलिमेंट सेम असावे लागतात. सेम असतात. मॉलिक्युल्स डिफरंट असतात. लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन म्हणजे काय? लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शनच्या नुसार काय? एलिमेंट सेम असतात आणि मॉलिक्युल्स डिफरंट असू शकतात. असतात. मग आता ज्यामध्ये एलिमेंट सेम असतील ते कंपाऊंड्स लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन काय करतो? फॉलो करतो. आणि ज्या कंपाऊंड्स मध्ये एलिमेंट सेम नसतील तो कंपाऊंड काय करेल? लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन डेमॉन्स्ट्रेट करणार नाही. च्या प्रमाणे दर्शवणार नाही. मग आपल्याला इथं प्रश्नामध्ये दिलेला आहे
which of the following compound cannot demonstrate the law of multiple proportion. दिलेल्या कंपाउंड्स मध्ये कोणते कंपाउंड लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन डेमॉन्स्ट्रेट करत नाही? तेच कंपाउंड लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन डेमॉन्स्ट्रेट करतात ज्यामधील एलिमेंट सेम असतात. ज्या कंपाउंड्स मध्ये एलिमेंट सेम नसतात ते कंपाउंड्स लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन फॉलो किंवा डेमॉन्स्ट्रेट करत नाही. मग ऑप्शन नंबर ए पाहिला, ह्यामध्ये पण NO आहे, ह्यामध्ये पण NO आहे, म्हणजे एलिमेंट्स कसे आहेत? सेम आहेत. म्हणजे हा काय करतो? हे ऑप्शन मधला हे कंपाउंड्स काय करतात? लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन डेमॉन्स्ट्रेट करतात. आपल्याला करत नाहीत ते फाइंड करायचं आहे. ऑप्शन नंबर बी मध्ये इथेही CO आहे आणि इथेही CO आहे, म्हणजे ह्या ऑप्शन मधील एलिमेंट्स सेम आहेत ना. CO 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 म्हणजे एलिमेंट्स काय आहेत? सेम. म्हणून हा ऑप्शन देखील काय करायलाय? द लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन डेमॉन्स्ट्रेट करायलाय. आपल्याला काय पाहिजे? डेमॉन्स्ट्रेट न करणारे कंपाउंड्स पाहिजे. मग डेमॉन्स्ट्रेट न करणारे कंपाउंड्स कसे शोधतात? लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन नुसार एलिमेंट सेम असावे लागतात आणि मॉलिक्युल्स डिफरंट असतात. तेच काय करतो? तेच कंपाउंड्स काय करतात? लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन डेमॉन्स्ट्रेट करतात. मग जिथं सेम एलिमेंट्स नसतात तिथे लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन डेमॉन्स्ट्रेट होत नाही. नॉट डेमॉन्स्ट्रेट म्हणजे होत नाही. मग हे पाहिलं, NO सेम आहे, सेम एलिमेंट लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन डेमॉन्स्ट्रेट करतो. CO लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन डेमॉन्स्ट्रेट करतो. H2O आता आपल्याला मॉलिक्युल्स नाही पाहिजे, काय पाहिजे? फक्त एलिमेंट पाहिजे. मग इथे H आहे, इथे हायड्रोजन ऑक्सिजन आहे, इथं पण HIO आहे, हायड्रोजन ऑक्सिजन आहे. मग इथले एलिमेंट्स काय आहेत? सेम आहेत. म्हणून द लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन हा पण काय करतो? डेमॉन्स्ट्रेट करतो. सेम एलिमेंट म्हणून हे तिन्ही ऑप्शन्स काय करतात? द लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन डेमॉन्स्ट्रेट करतात. आपल्याला डेमॉन्स्ट्रेट न करणारे पाहिजे. मग इथं Na आहे पण इथं S आहे, इथं Na आहे पण इथं F आहे. म्हणजे ह्या दोन्ही कंपाउंड्स मधले एलिमेंट्स जेव्हा चेक केले त्या दोन्ही कंपाउंड्स मधले एलिमेंट सेम आले नाहीत. कसे आले? डिफरंट आले. जेव्हा एलिमेंट्स डिफरंट येतात ना तेव्हा द लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन डेमॉन्स्ट्रेट होत नाही. म्हणून इथं ऑप्शन नंबर डी मध्ये त्या कंपाउंड्सनी द लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन डेमॉन्स्ट्रेट केलेला नाही. म्हणून द मोस्ट करेक्ट ऑप्शन आहे आपला डी वाला. समजले? So this we can say in English how like that, which of the following compound cannot demonstrate the law of multiple proportion? According to the law of multiple proportion, we need in compound the same element. Molecule can be the different but needed what? Elements same. Here NO same elements, CO same elements, HO same element, HO same element, but here NaS NaF, here are the different elements, so that this option number D cannot demonstrate the law of multiple proportion. I hope it is clear. So our answer is option number D. लेसन नंबर 1, सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्रीचा आपण काय करतो आहोत? एक्सरसाइज सॉल्व करत आहोत. मग एक्सरसाइज सॉल्व करताना तिथे एक्सरसाइज मध्ये आपला पहिला क्वेश्चन असा आहे, चूज द मोस्ट करेक्ट ऑप्शन. काय? चूज द मोस्ट करेक्ट ऑप्शन. सर्वात योग्य पर्याय निवडायचा आहे. आणि क्वेश्चन नंबर इथे सी दिलेला आहे. काय दिलेला आहे क्वेश्चन नंबर सी? which of the following temperature will read the same value
ऑन सेल्सियस अँड फॅरेनहीट स्केल. म्हणजे काय, ऑप्शन्स मध्ये दिलेल्या पैकी कोणता ऑप्शन असा आहे की तो सेल्सियस मध्येही तोच असेल आणि फॅरेनहीट मध्ये पण तोच असेल. मग ह्यासाठी आपल्याला काय फॉर्म्युला युजफुल आहे, कोणता, फॅरेनहीट इक्वल्स टू 9/5 इनटू द ब्रॅकेट डिग्री सेल्सियस प्लस 32 हा फॉर्म्युला आहे. म्हणजे हा फॉर्म्युला कशासाठी आहे, फॅरेनहीट दिले असता डिग्री सेल्सियस काढायचं, डिग्री फॅरेनहीट दिलेलं असतं तेव्हा डिग्री सेल्सियस काढायचं ह्या फॉर्म्युल्यानुसार, आणि डिग्री सेल्सियस दिलं असेल तर डिग्री फॅरेनहीट काढता येतं ह्याच फॉर्म्युल्यानुसार. मग आपल्याला काय म्हटलंय इथं, व्हिच ऑफ द फॉलोइंग टेम्परेचर, दिलेल्या टेम्परेचर पैकी कोणतं टेम्परेचर विल रीड वाचल्या जाईल किंवा असेल सेम व्हॅल्यू असेल त्याची, सेल्सियस ही सेम असेल आणि फॅरेनहीट पण सेम असेल. त्यासाठी आपल्याला इथं फॉर्म्युला दिलेला आहे काय, डिग्री फॅरेनहीट इक्वल्स टू 9/5 into the bracket डिग्री सेल्सियस प्लस 32 हा फॉर्म्युला आहे. आता आपण ऑप्शन्स यूज करायचे, आपल्याला काय यूज करायचे, ऑप्शन्स यूज करायचे आहेत. आणि असा कोणता ऑप्शन आपल्याला तिथे सेम भेटेल, कशासाठी, सेल्सियस साठी पण आणि फॅरेनहीट साठी पण. सपोज मी ऑप्शन नंबर डी यूज केलो, काय, युजिंग ऑप्शन डिग्री सेल्सियस, सपोज मी डी वाला युजिंग ऑप्शन डी, डिग्री सेल्सियस साठी मी डी ऑप्शन यूज केला. डिग्री सेल्सियस आपल्याकडे 20 डिग्री आहे. मग ह्या फॉर्म्युल्यामध्ये फिलअप करतोय, काय करतो आहे, ह्या फॉर्म्युल्यामध्ये फिलअप करतोय. डिग्री सेल्सियस असले तेव्हा फॅरेनहीट काढता येते ह्या फॉर्म्युल्यानुसार. मग डिग्री फॅरेनहीट इक्वल्स टू, हे 9/5 ला 9/5, हे ब्रॅकेटचा मीनिंग दोन आहे ब्रॅकेटची, इनटू म्हणजे आणि इनटू आणि ब्रॅकेट. आता ब्रॅकेटला पण इनटू म्हणतात आणि इनटू ते इनटूच आहे, ब्रॅकेट म्हणजे इनटू. मग आता इथे ब्रॅकेट मध्ये काय भरायचे, फॉर्म्युल्यामध्ये डिग्री सेल्सियस आहे आणि आपल्याकडे डिग्री सेल्सियस -20 डिग्री आहे, मग ते भरलं. मग इथं प्लस 32 आहे, डिव्हिजन माहित आहे ना, क्रॉस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन. मग 5 1 जा 5, 5 4 जा 20, 5 1 5, 5 1 जा 5, 5 4 जा 20. मग काय, हे 9 ला 9, या दोघांमध्ये इनटू रिलेशन आहे, हे -4 प्लस काय आहे 32. मग 9 4 जा 36, कसले 36, प्लस इनटू मायनस इक्वल्स टू मायनस, प्लस 32, मायनस इनटू प्लस इज टू मायनस. 36 मधून 32 गेल्यावर 4 राहतात आणि ग्रेटर नंबरचं साइन दिलं, -4 डिग्री. म्हणजे इथं काय आले आपल्याला, डिग्री सेल्सियस जेव्हा -20 डिग्री असते तेव्हा आपल्याला डिग्री फॅरेनहीट काय भेटायले, -4 डिग्री. मग सेम व्हॅल्यू आली का, सेम नॉट, सेम व्हॅल्यू नाही, म्हणून ऑप्शन नंबर डी तिथे आपल्याला युजफुल झालेला नाही. मग आपल्याला हे आन्सर काय, ह्याचा मोस्ट करेक्ट ऑप्शन फाइंड करायला आपल्याला काय ऑप्शन्स यूज करायचे आहेत. मग ऑप्शन यूज केला मी, ऑप्शन नंबर डी यूज केला, तर ते काय झाला, युजिंग ऑप्शन ए, ऑप्शन ए यूज करतो आहे मी, काय करतो आहे, ऑप्शन ए यूज करतो आहे. मग ए म्हणजे डिग्री सेल्सियस ए मध्ये -40 डिग्री आहे, -40 डिग्री. मग आता हे -40 डिग्री मी फॉर्म्युल्यामध्ये टाकतो, देअरफॉर डिग्री फॅरेनहीट इक्वल्स टू 9/5 into the bracket -40 डिग्री आणि प्लस 32. इथे का भरत आहे, कारण ही डिग्री सेल्सियस इथंच आहे ना. मग डिग्री सेल्सियस साठी आपण सपोज काय केलं, मांडलं -40 डिग्री. मग आता डिव्हिजन करतो, 5 1 जा 5, 5 8 जा 40, कसले 40, -40. मग हे 9 ला 9, हे इनटू सिंबल, -8 प्लस 32, 9 8 जा 72, कसले 72, प्लस इनटू मायनस इज टू मायनस आणि हे प्लस 32. मग
72 मधून 32 गेल्यावर 2 - 2 = 0 आणि 7 - 3 = 4. ग्रेटर नंबरचं सिम्बॉल -40 डिग्री. मग बघितलं आपण घेतलं काय, डिग्री सेल्सिअस इक्वल्स टू -40 डिग्री आणि आता आपण काढले काय, डिग्री फॅरेनहीट काढले. डिग्री फॅरेनहीट इक्वल्स टू -40 डिग्रीज आले. म्हणून हे काय झालं, सेम झाले. सेम डिग्री फॅरेनहीट is equals to degree Celsius, same to same. So our most correct option is option number A. Suppose हे मला वाटते तुम्हाला in exercise of first chapter of chemistry of 11th standard, first question, choose the most correct options. In that option given what, D. And question is here, SI unit of the quantity electric current is dash dash. So what we need to know? We need to know electric current. What is the SI unit of the electric current? So here is option number first, volt, and volt is the SI unit of electric potential. What is it? Electric potential. Volt is the SI unit of electric potential. So this is not our answer. What we need to find out? We need to find out the electric current. What we need to find out? Electric current's SI unit. So candela, luminous intensity. Candela is the SI unit of the luminous intensity. And Newton is the SI unit of the force. Here is the remain ampere. And we know that correctly we learned it from our last classes. What? Ampere is the SI unit of the electric current. So our option is what? B. SI unit of the quantity electric current is ampere, and most correct answer is option is the B. I hope you understood it. Why? Volt is the electric potential, candela is the luminous intensity, Newton is the SI unit of the force. So remain here ampere, and that is exactly correctly. Ampere is the electric current, SI unit of the electric current. First question, choose the most correct option. Here it is given what? In the reaction, there is given a reaction, and the reaction it is N2 plus 3H2 and react 2NH3. So this is reaction. हे रिएक्शन आहे, रासायनिक अभिक्रिया जे म्हणतो आपण, ती रिएक्शन आहे. आणि त्या रिएक्शनचं रेशो काय दिलेला आहे, 1:3:2. आणि हे व्हॉल्यूम आहे. हे रेशो काय आहे, व्हॉल्यूम आहे. कुणाचं, N2 चं, H2 चं आणि NH3 चं काय व्हॉल्यूम आहे. आणि मग हे इल्युस्ट्रेट करते, म्हणजे स्पष्ट करते, म्हणजे दाखवते. इल्युस्ट्रेट करते म्हणजे स्पष्ट करते किंवा दाखवते. काय दाखवते हे पहा. पहिलं ऑप्शन दिलेलं आहे डेफिनेट प्रोपोर्शन, दुसरा दिलेला आहे मल्टिपल प्रोपोर्शन, तिसरा दिलेला आहे रेसिप्रोकल प्रोपोर्शन आणि डी दिलेला आहे गॅसेस व्हॉल्यूम्स. मग आता हे बाकीचं एवढा मॅटर एवढा दिलेला आहे, त्या मॅटर मध्ये काय नाही. N काय आहे, नायट्रोजन हा गॅस आहे, H हायड्रोजन हा गॅस आहे, हे अमोनिया गॅस आहे, NH3 हा अमोनिया गॅस आहे. मग हे कशाचे प्रोपोर्शन आहे, गॅसचं आहे. आणि गॅसेसचं प्रोपोर्शन आहे आणि व्हॉल्यूम कुणाचं आहे, गॅसेसचं व्हॉल्यूम आहे. म्हणून इथं ऑप्शन नंबर डी मध्ये काय दिलेलं आहे, गॅसेस व्हॉल्यूम्स आहे. गॅसेस विषयी मल्टिपल प्रोपोर्शन मध्ये काय नाही, डेफिनेट प्रोपोर्शनशी रिलेशन, रेसिप्रोकल प्रोपोर्शनशी काही रिलेशन नाही. तर रिलेशन आहे N2 H2 आणि NH3 चे रिलेशन आहे. इल्युस्ट्रेट करते ते कशाशी, व्हॉल्यूम ऑफ गॅसेस व्हॉल्यूमशी. कारण why? Because nitrogen, hydrogen and ammonia, these are the gas. That's why our option is what? Option number D. I hope you understood.